सिद्धिविनायकपासून अगदी हाकेच्या अंतरावर असणारं पुरुषोत्तमवाडीचा हा सगळा परिसर 100% मराठी माणूस या ठिकाणी वर्षानुवर्ष राहतोय। मात्र आत्ता ही परिस्थिती या ठिकाणी बघायला मिळते। अगदी काही दिवसांवर पाऊस आलेला आहे, मॉन्सून अगदी हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि नेमकं आत्ताच मागच्या 4-5 वर्षांपासून इथल्या इमारती कुठेतरी धोकादायक आहेत म्हणून त्यांना नोटिसा देऊन त्या ठिकाणाहून हटवण्यात आलं। खरं तर धोकादायक इमारतीतून हटवणं गैर नाही, मात्र त्यांना पर्यायी जागा उपलब्ध नेमकं कोणी करून द्यायची होती का, आणि जर द्यायची होती नियमानं ते जर द्यायचं होतं तर ते का झालं नाही। आणि हीच परिस्थिती आपण बघतोय। समोरचं अगदी घर हात जरी लावला किंवा थोडासा धक्का जरी वाजला तरी ते छत कोसळल्याशिवाय राहणार नाही। अवघ्या 15 दिवसावर पावसाळा आलाय, मोठा पाऊस मुंबईत होत असतो। अशा सगळ्या परिस्थितीत मुंबईतला मराठी माणूस, दादरमधला मराठी माणूस आणि त्याच्या घरांची ही अवस्था, कुठल्याही पद्धतीनं त्यांना भाडं मिळत नाहीये, कुठल्याही पद्धतीने पर्यायी व्यवस्था नाहीये। आणि वारंवार ज्या मराठी माणसाचा दाखला दिला जातो, मुंबईतल्या मराठी माणसांवर वर्षानुवर्ष राजकारण केलं जातं आणि फक्त कुठल्या तरी निवडणुका आल्या की मग मुंबईतला मराठी माणूस, मुंबईतली मराठी संस्कृती आणि मुंबईतलं मराठीचं दावा करणारी ही सगळी मंडळी नेमकं जात आहेत कुठं? सगळी ही मराठी लोक आपल्या सोबत आहेत। न्यूज 18 मराठीवर आपण नेमकं इथं झालं काय प्रयत्न करणार आहेत। मी सगळ्यात पहिलं तर या सगळ्या लोकांना एवढं सांगेन की 5 वर्ष झालेली आहेत। ही सगळी 5 टॉवर इथं होते, 4 टॉवर त्यातले पाडण्यात आलेत, 2 टॉवर रिकामी करण्यात आलेली आहेत आणि त्यांना देखील नोटीस देण्यात आल्या होत्या धोकादायक इमारती म्हणून। आणि मी पुन्हा एकदा उल्लेख तोच करतोय की या ठिकाणचा आमदार मराठी आहे, खासदार मराठी आहे। संपूर्ण परिसर जर बघितला तर मराठीचं अस्तित्व, ज्या मराठी माणसानं इथल्या प्रत्येक पक्षाला दरवेळी भरभरून दिलं, त्यातला एकही पक्ष या मराठी माणसासाठी धावून काय येत नाहीये, जाणून घेऊयात। आपल्यासोबत काही तरुण आहेत, मी सुरुवात करतोय। कधी ही बिल्डिंग पाडली कधी नेमकं, आणि काय आत्ताची परिस्थिती आहे सगळी? बिल्डिंग ह्या आमच्या 2022ला भर पावसात जुलैमध्ये खाली केल्या गेल्या आम्हाला नोटिसा देऊन, आणि त्यानंतर जवळजवळ 3 वर्ष त्या तशाच होत्या। आत्ता गेले 1.5 वर्ष झाले त्यांनी ते पाडायचं काम चालू केलेलं आहे महानगरपालिकेने। आणि या सगळ्या परिस्थितीमध्ये आम्हाला इतकं वाताहत केली, बिल्डिंग आमच्या डेंजरस नव्हत्या तरी त्या डेंजरस डिक्लेअर करून आम्हाला अक्षरशः हाताला धरून बाहेर काढलं गेलं। एवढ्या मुंबईमध्ये इमारती असतील ज्या आमच्यापेक्षा बऱ्याच हालाकीच्या परिस्थिती असतील, परंतु त्याच्यापेक्षा चांगल्या परिस्थिती असताना सुद्धा आमच्या बिल्डिंग जबरदस्ती खाली केल्या गेल्या। आणि एवढंच नाही तर महानगरपालिका ह्या बिल्डिंग तोडण्यासाठी सुप्रीम कोर्टापर्यंत जाऊन ऑर्डर घेऊन आली आहे, म्हणजे आम्हाला त्याचं नवलच वाटतंय। सुप्रीम कोर्टापर्यंत बिल्डिंग पाडण्यासाठी गेले, पण बांधण्यासाठी किंवा इथला जो काही अडचणी आहेत ते सोडवायला कोणी येत नाही। मागे एक बिल्डिंग आहे, तुम्ही आधीच उल्लेख केला होता की इथले जे कोणी लँडलॉर्ड आहेत किंवा त्यांचे ओनर्स आहेत ते राहतात, मागं बिल्डिंग उभं राहिली, इथं बिल्डिंग उभं राहायला अडचण काय? नाही, त्यांनी प्रयत्न पण नाही केलाय की बिल्डिंग बांधण्याचा। 79ला त्यांची बिल्डिंग झाली, इथे डेव्हलपमेंटच नाही झाली। ती डेव्हलपमेंट झालेली नसताना ह्या बिल्डिंगला ओसी मिळालीच कशी, हा सरकारला सवाल आहे। मालक तर लक्ष देत नाही आहेत, आणि जेव्हा कोणते बिल्डर आमच्याकडे विकासक येत आहेत तेव्हा ते अवाच्या सवा मागणी करतात, जेणेकरून कोणते बिल्डर इथे येऊच नये। त्यांना काही घेणं देणं नाही आहे की आम्हाला घर मिळायला हवं, असे त्यांना काही घेणं देणं नाही आहे। त्यांना फक्त त्यांच्या पैशाशी मतलब आहे। खूपदा झालं, त्यांना रिक्वेस्ट केल्या, सगळं करून झालं, विनंती झाल्या, त्यांच्या हातापाया पण पडलो, पण अजूनही त्यांच्याकडून तर काय आम्हाला रिस्पॉन्स चांगला आलेलाच नाहीये। आपल्यासोबत एक काका देखील आहेत। किती वर्ष झालं, तुमचं नाव सांगा आधी, तर किती वर्ष झालं इथं राहताय? पांडुरंगराव कळंगोटकर. बरं, 90 वर्ष. 90 वर्ष झाली इथं राहताय? इथं नाही, माझं वर 90 आहे. हां, इथं राहून मला 40 वर्ष झाली. हां. बरं, आता ही सगळी परिस्थिती आहे। दरवेळी फक्त मतदानाच्या वेळेस मराठी माणूस आठवतो, मराठी माणसं आठवतात, मराठी राजकारण आठवतं। घराच्या बाबतीत कुणाकुणाकडे गेलात? काही कुणी दिलं, कुणी उभा केलं काही? नाही, कोणी नाही गेलं। सर्वांनी घराकडे जाऊन आलो, काय आला नाही। आणि कोणाकडे गेले होते पण ते कोण आले नाही तिकडे बघायला, कुणीच नाही आलं? नाही कोण आलं. बरं, ह्या कोण आहेत तुमच्या ह्या आमच्या वाडीतल्या? ओके, त्या देखील सोबत आहेत। माहीत थकलात आता, घर मिळणार वाटतं कधी? काय माहिती आता बाबा. किती वर्ष झालं तुम्हाला इथं राहताय? इथं आम्ही 80 वर्ष झाली. बरं, आल्यापासून इथंच सगळे आजूबाजूला मराठी लोक आहेत? हो. बरं, ही जेव्हा पाडली बिल्डिंग तेव्हा कुणाला काही पर्याय व्यवस्था वगैरे काही दिली ती? पैसे दिलं, भाडं दिलं काय? काही नाही. कुणीच काय केलं नाही. अजून देखील काही महिला आपल्या सोबत आहेत।
आता पाऊस समोर येत आहे, समोर या कोणी बोलणार असेल समोर या. आता पावसाला सुरुवात होईल, ह्या सगळ्या परिस्थितीमध्ये खरं राहणं शक्य आहे इथं? बिलकुल नाही, शक्य नाही आहे. खूप आमचे हाल चालले आहेत. कृपा एकही पक्ष आमच्याकडे लक्ष देत नाही आहे. फक्त आश्वासनं दिली पण काहीही केलेलं नाही आहे. पण ते पक्ष दारवळी आता नुकत्याच महानगरपालिका निवडणुका झाल्या, त्यावेळेस तर एकदम प्रचाराचा पॅटर्न होता, मराठी माणूस बाहेर जाऊ दिला नाही वगैरे. सिद्धिविनायकच्या बाजूचा मराठी माणूस दिसत नाही नाही दिसत आहे त्यांना मराठी माणसाला बाहेर काढायचं, बाहेर एकदम लांब साईडला पाठवायचं. इथे मराठी माणूस नकोय त्यांना, इथे नको आहे. खरं तर ही परिस्थिती अशीच आहे. जसं मी म्हणतोय अजून देखील काही परत एकदा मी तुमच्याकडेच येतोय की जसं त्यांनी देखील उल्लेख केला, नुकत्याच निवडणुका झाल्या, विधानसभा, लोकसभा, महानगरपालिका. मी देखील बाजूलाच इथे राहतो. प्रत्येक ठिकाणी म्हणजे मराठी माणूस, मराठी माणसासाठी आम्ही उतरलोय, मराठी म्हणून एकत्र आलो. मी नाव कोणाचीच घेत नाही, तुम्हाला देखील माहिती आहे. खरंच यांच्या सगळ्यांकडे तुम्ही जाऊन आलात, मग ते राज ठाकरे असतील, उद्धव ठाकरे असतील, स्थानिक आमदार असतील, काय नेमकी प्रतिक्रिया आली या सगळ्यांच्याकडून? प्रथम तर आमचे सगळे जे नगरसेवक आहे, आमदार आहे, खासदार आहे, हे सर्व मराठी आहेत. तुम्हाला पण माहिती आहे, मूळ मुद्दा. आणि आम्ही सर्व इथे मराठीच आहोत. या सगळ्यांना माहिती आहे इथला काय प्रॉब्लेम आहे, आमच्या मालक लोकांचा काय प्रॉब्लेम आहे, काय त्रास देत आहेत, ह्यांना कसं वटणीवर आणायचं ना, हे पॉलिटिक्स लोकांना चांगलं हातात आहे. पण त्यांनाही ते नाही करायचं आहे. गेली 4 वर्ष आम्हाला रस्त्यावर ठेवून, आम्हाला देशोधडीला लावून आम्ही इकडनं कधी निघून जातो. आमची कमी कमी 20 ते 25 लोक मेली हो या गोष्टीमुळे. ह्यांच्या राजकारणामुळे मेली आणि ह्या मालक लोकांमुळे मेली. मालक लोकांना 5-5, 10-10 करोड पाहिजे, 2-2 फ्लॅट पाहिजे आहेत. आज आमचे आहेत हे कोण, महेंद्र ठाकूर, चारुशिला ठाकूर, निनाद कोरे आणि अमय वैद्य. हा तर एवढा नीच माणूस आहे ना, त्याला तर वेगळीच डिमांड आहे. म्हणजे काही म्हणजे खूप. ते कुठे राहतात? ते सगळे कुठे? ते राहायला मालाडला आहेत, बाकी सगळे इथेच राहिले आहेत. एक चारुशिला ठाकूर ते नालाचोपरा आहेत, त्यांच्या आम्ही घरी जाऊन आलो. 1 वर्ष कन्सेंट टर्म करायसाठी त्यांनी 6 महिने लावले एका बिल्डरकडे. 6 महिने आम्ही इकडची लोक जाऊन तिकडे बसत होतो वकिलाच्या ऑफिसच्या खाली, तरी त्यांनी सही केली नाही अजूनपर्यंत. ते जिथं राहत आहेत त्यांची घरं चांगली आहेत, आजूबाजूची बंगल्यात राहत आहेत. आज ह्याच बिल्डिंगमध्ये एक राहतो, दोघे राहतात, त्यांना फ्लॅट मिळाले, इथला मलिदा खाऊन बसले आहेत. पुन्हा मलिदा खायसाठी पण त्यांना एवढी नाटक करायचे. मी माझ्या व्हिडिओनेसला विनंती करेल की ही समोरची बिल्डिंग आहे आणि स्थानिकांच्या म्हणण्यानुसार हीच लोक या टॉवरमध्ये राहत आहेत. परिस्थिती बघा, पाऊस तोंडावर आहे, टोलेजंग इमारत बांधली आहे, लॅविश सोसायटी याला म्हणता येईल. खरं तर दादरसारख्या या भागात या घराची किंमत किती असेल मी सांगायची गरज नाही. पण दुसऱ्या बाजूला जो मराठी माणूस, ज्या मराठी माणसाच्या आजूबाजूला वर्षानुवर्ष खरं तर त्या राजकारण्यांच्या देखील 2ऱ्या किंवा 3ऱ्या पिढी राजकारणात आल्या आणि त्या देखील अजून मराठी माणसाच्याच मुद्द्यावर राजकारण करतायत. ताई, तुम्ही समोर या, तुम्हाला काहीतरी बोलायचं होतं, मी ऐकलं मगाशीच. काय परिस्थिती आहे, कुठं राहत होता तुम्ही, काय तुमचं घराची परिस्थिती आहे? हो, मी इथेच राहत होते जनार्दन अपार्टमेंट विंगमध्ये. माझे आई आणि वडील ह्या धक्क्याने वारले आणि माझी ही अशी परिस्थिती झाली आहे. म्हणून मी बोलत होते की मलाही बोलायचं आहे. का तर ते 5वी पिढी आहे ही आमची. हां, आणि अक्षरशः माझ्या वडिलांना घरातून निघायचं नव्हतं. म्हणून मी बोलली की मला बोलायचं आहे. आणि आई तर खूपच धक्क्याने गेली. बाबा वारले, त्याच्यानंतर पाठोपाठ आई वारली आणि अशी परिस्थिती झाली आहे आमची. इथल्या म्हणजे ह्याला कुठेतरी असं म्हणायचं का, इथल्या राजकारण्यांना हे मान्यच नाही की तुम्ही मराठी आहेत? काय म्हणायचं? असं म्हणू शकतो आपण, कारण राजकारणी लोक ज्याप्रमाणे आम्हाला सपोर्ट नाही करत आहेत तर असं म्हणू शकतो. आश्वासनं दिली 2025 मध्ये. आधी 2023 मध्ये एकनाथ शिंदे मुख्यमंत्री असताना रात्री 2 वाजता आमच्या इथे आले होते. सांगितलं तुमचं आम्ही करून देणार, मी मराठी लोकांना घर देणार, मुंबईत घर देणार. त्याच्यानंतर 2025 मध्ये पण ते आले, त्यांनी आमच्या इथला दौरा केला. त्यात सांगितलं की तुमची फाईल, तुमचं क्लस्टर होणार आहे, तुमची फाईल मुख्यमंत्र्यांच्या साईनसाठी टेबलवर आहे. 2025 पासून 26 पर्यंत मुख्यमंत्री साईनच करतायत का? अजूनही ती साईन झाली नाही. ती कुठे फाईल आम्हाला सांगावं. अदरवाईज या 886 मध्येच आमच्यासाठी स्मशान बांधावं. आम्ही आत्ता इथे मरायला रेडी आहोत. खूप तीव्र ह्या भावना आहेत सगळ्या. मला तोच परत मुद्दा विचारायचा आहे की 3 वर्ष 4 वर्ष आजूबाजूच्या बऱ्याच बिल्डिंग पडतायत, त्या उभाही राहत आहेत. इथं काय होतंय नेमकं? कारण मेट्रो स्टेशन झालंय, चांगली रहदारी सुरू झाली आहे, बाजूचे टॉवर म्हणजे अगदी समोर बघितलं तर बऱ्याच बिल्डिंग उभा राहताना मी पण बघितल्यात. तर इथं काय नेमकी अडचण? इथे अडचण असं आहे साहेब, इथे जर बिल्डर आला नवीन तर राजकारण त्यांच्यामध्ये येतं की तुम्ही ह्याच्यामध्ये पडू नका. हे सरळ राजकारणी लोक बोलतात. ते आता नावं नाही घेऊ शकत, बरोबर, पण हे राजकारणावर लोकांमुळेच होत नाही. थोडक्यात त्यांना मान्यच नाही तुम्ही मराठी आहे. हो, मराठी त्यांना मान्य आहे, सगळे मराठी आहेत, पण त्यांना आमचं चांगलं म्हणून नाही वाटत आहे. का माहीत नाही.
त्यांना कुठे काय जागा पाहिजे, काय करायचं आहे काय कळत नाही. काका कुठलं गाव तुमचं, काय नाव? राजापूर राजेंद्र लक्ष्मण मेरवेकर. बरं, कुठं तुमचं घर इथं आजूबाजूला? इथे बी मध्ये 16 तिसऱ्या माळ्यावर राहत होतो. होतो. बरं, आता कुठं राहताय? आता मी भाड्याने कोळीवाड्यात राहतो. किती भाडं आहे? आता 16,000 भाडा भरतो. कुठून देता भाडं? बिल्डरकडून, रेंटकडून? बिल्डर करून काय नाही, आम्ही स्वतःच्या खिशातलेच भरतो. परवडते? आता काय करणार, मुलं काय कामधंदा काय करतात? मुलगा आता आहे जॉबला, म्हणजे काय पगार वगैरे काय नाही एवढं जास्त. तुम्ही काय करता कामधंदा? मी कार्पेंटरचं प्रायव्हेट स्वतः करतो. 16,000 भाडं पकडलं आपण, कार्पेंटरचा धंदा आपण. चला ठीक आहे, सहसा विचारू नये कुणाला इतकं किती पगार काय, पण पगार, घरचा खर्च, रेंट भागते? नाही बघा, होत नाही. काय कर्ज करायला लागते, काढून पैसे हे करायला लागतात. राजापूरचं आहे, मराठी माणूस आहे, घर चालते, 16,000 भाडं चालते, पण परत एकदा तोच मुद्दा वारंवार इथल्या प्रत्येकाला वाटेल की राजकारणाशी काय. ज्या उद्धव ठाकरे असतील, राज ठाकरे असतील, किंवा अजून कुठली, म्हणजे अगदी शिवसेनेचा संपूर्ण इतिहास बघितला तर मराठी माणसाच्या जीवावर झालेलं राजकारण. दादरसारख्या ठिकाणी सिद्धिविनायकपासून हाकेच्या अंतरावर जर ही बिल्डिंग कदाचित मध्ये नसती तर सिद्धिविनायकचं शिखर देखील इथून दिसलं असतं असं मला वाटतं, अगदी पाठीमागच्या बाजूला. आणि ही सगळी मंडळी, अजून कुणाला बोलायचं आहे पुढं? या पुढं, कुणाचं घर आहे अजून इथं? तुमचं घर कुठे आहे? या पुढे या, घरासाठीच बोलतोय मी, काय नाही. हां, तुमचं घर कुठे? इथलं घर कुठे आहे तुमचं? इथेच होतं. होतं. बरं, आत्ता कुठं राहत आहे? आता मी लोकांची भांडी घासून लोकांच्या दारात आहे. इथे त्या ह्याची कामं करते वगैरे आणि इथेच असते. तुमचं कोण आहे घरी? कोण असतं काय? घरी माझे तर सगळे गावाला, मी इथे एकटीच असते. बरं, कमवतं दुसरं कोणी नाही? कोणी नाही. आणि आत्ता जर बघितलं, म्हणजे इथलं घर जेव्हा पडलं, आता किती वर्ष झाली? आता हा 4थं वर्ष चालू आहे आम्हाला. तुम्हाला राहवत नाही आहे, डोळ्यात देखील पाणी आहे. कसंच म्हणजे कुणीच येत नाही इकडे? आमदार, खासदार, नगरसेवक सगळे तर तुमचे म्हणजे इथं आहेतच की. आहेत, पण काय आता कोण बघतच नाही, काय करणार आम्ही. लोक पण कमिटी पण धावतात जिकडे जिकडे, ना असं नाही, कोण असं हे असेच नाही. जिकडे जिकडे सगळे त्यांची कामं चालूच आहेत. मी फारसं बोलतं करत नाही त्यांना, त्यांच्या डोळ्यात पाणी आहे. काय आहे, आयुष्य एखाद्या घरात गेलेलं असतं आणि त्या ठिकाणी आत्ता म्हणजे अगदी कुणाच तरी घरची छोटी मोठी कामं करून कुठल्या तरी ओळखीच्या दारात पडून राहणं काय असतं ते कदाचित त्यांनाच खूप जास्त माहिती आहे. पण मी परत एकदा उल्लेख करतोय, 4 बिल्डिंग इथं होत्या, 140 टेनंट होते. 140 टेनंटपैकी एकालाही पर्यायी व्यवस्था मिळाली नाही. दुसऱ्या बाजूला कोणत्याही पद्धतीनं घरभाडं मिळत नाही आहे. आणि सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे ज्या मराठी माणसाच्या जीवावर, ज्या मराठी माणसाच्या मुद्द्यावर वर्षानुवर्ष दुसऱ्या किंवा कदाचित तिसऱ्या पिढी देखील राजकारण करतायत, निवडणुका पार पडल्यानंतर मात्र त्यांच्याकडे कुणी फिरकायला देखील तयार नाही आहे. काय नाव तुमचं? तुम्ही आत्ताच कामावून आलेले दिसत आहेत. हो नक्कीच. आता कामावरून जसं मेसेज पाहिला व्हॉट्सअपवर की IBN लोकमतवाले आलेत, कामं धंदे सोडून आम्ही इथे आलो. कारण आमचा आता राहणारा जो निवारा होता आमचा, तो आमच्या सरकारने काढून घेतलेला आहे. आणि ही जी तीव्र वेदना आहे ना, ही ते सांगण्याच्या शब्दात सांगता येत नाही. प्रत्येकाच्या हृदयामधून पाहायला गेलात ना तुम्ही, सगळ्यांच्या डोळे एवढे अश्रू आहेत ना की ते अश्रूंनी सरकारला पाहायला गेलं ना तर कधीच चांगले कर्म घडली नाहीत त्यांच्याकडनं. हे सगळं कर्माचं भूमिका आहे. आज पाहायला गेलं तर 140 कुटुंबाच्या डोळ्यात पाणी आणलं त्यांनी. याचा अर्थ ते कर्म कशी करतायत याचा तरी त्यांनी विचार करावा. आज पाहायला गेलं तर तुम्ही आज बघा किती दिवस झाले, आज बघताय आपण सिद्धिविनायकचा हा विषय चालला आहे. खरंच त्या सिद्धिविनायकला एवढ्या पैशाचं गरज आहे का? गरज कोणाला आहे? माणसाची गरज काय? अन्न, वस्त्र आणि निवारा. या 3 मूलभूत गरजा आहेत. आणि याच गरजा जर नसतील तर हा सर्वसामान्य माणूस इथे जगू शकेल का? आणि याकरताच आम्ही पाहायला गेलं ना तर निवडणुकीमध्ये नगरसेवक म्हणा, आपले आमदार म्हणा, निवडणुकीमध्ये आम्हाला का निवडून देतो? कारण आमच्या त्या निवडणुकीचा मुद्दा काढला म्हणून तुम्हाला फक्त एक प्रश्न विचारतो. निवडणुकांच्या आधी याबद्दल काही कुणाकडे झालं होतं? कारण निवडणुका झाल्या त्याच्या आधी हे पाडलेलं आहे, महानगरपालिका किंवा विधानसभा. त्यांना कुणाला असं बोलले होते की आमचं हे काम केलं तर आम्ही तुम्हाला हे करू, तसं काही शब्द पाळले? तसे तुम्ही सगळ्यांकडनं ऐकलात ना, सगळ्यांनी आश्वासनं दिलेत. कोणीही ठाम असं काही मत दिलेलं नाही की आम्ही करू. या शब्दामध्ये आजपर्यंत देखील पाहायला गेलं ना तुम्ही, आज बघा, आज पण त्यांचं मत तेच असेल, आम्ही करू.
पण कोणी निश्चित आम्हाला कोणी सहकार्य केलेलं नाही आहे. आणि त्याच मुद्द्यावर तुम्हाला मी हेच सांगतो आहे की आज जिथे गरज आहे ना तिथे सरकार गरजेला उभं राहत नाही, पण नको तिकडे वायफाय खर्च करतो आहे. तोच खर्च जर त्या तिथे स्थानिक नागरिकांकरता वापरला ना तर त्यांच्याकरता उत्तम आहे. तर सांगा बघा, कुठलंही तुम्ही कार्य कराल ना, जर चांगलं कार्य कराल ना तर तुम्हाला मत मागायची गरज पण लागणार आहे. पण ज्या अर्थी मत मागायची गरज लागते ना, म्हणजे तुमच्यामध्ये कुठेतरी खोटेपणा आहे. आज एवढ्या सगळ्यांना जर दिलं असतं ना, एकंदरीत बघितलं तर बुलडोझरचं काम अजूनही सुरू आहे. आठवडा 2 आठवड्यावर पाऊस आला आहे आणि हे सगळे खरं तर आज दिवसभर कामाचा दिवस आहे. सगळे आपापलं काम उरकून कसून एक मेसेज पडल्यानं तिथं पोचले जसं त्यांनी सांगितलं. पण शेवटकडे मी येतो आहे. अर्थात या प्रत्येकाचा जाब इथला स्थानिक आमदार, खासदार किंवा तत्कालीन प्रशासन, खास करून प्रशासनाला देखील तोच मुद्दा आहे की कुठल्या तरी बाजूच्या इमारतीला NOC मिळते, इथला लँडलॉर्ड तिथं ऐशोआरामात राहतो, त्याच खिडकीतनं तो या मराठी माणसांना रस्त्यावर पाहतो. त्यावेळी प्रशासन नेमकं काय करते आणि या सगळ्या नोटिसा दिल्यानंतर किंवा बिल्डिंग खाली केल्यानंतर त्यांच्या पुनर्वसनाची किंवा त्यांच्या राहण्याची निवाऱ्याची जबाबदारी कुणी घेतली नाही का, या सगळ्याचा आढावा आपण घेणार. मात्र एकंदरीत शेवट मात्र नक्की तोच की मुंबई ज्या पद्धतीनं दादरचा हा भाग आणि सिद्धिविनायकपासून हाकेच्या अंतरावरचा हा भाग, त्या ठिकाणच्या मराठी माणसाला अशा पद्धतीनं रस्त्यावर आणलं जात असेल किंवा निवाऱ्याविना त्यांना राहावं लागत असेल, तर मग मराठीवर राजकारण करणारे आणि मराठीचा मुद्दा रेटत वर्षानुवर्ष आपल्या मतांची पेटी भोगणाऱ्यांचं नेमकं करायचं काय, हाच प्रश्न इथली जनता देखील विचारते. गणेश राहुल झोरी, न्यूज 18 मराठी, दादर, मुंबई.